नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बॉडमास म्हणजे मूलभूत क्रिया बघणार आहोत. चला आपण लेक्चरला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, बघा बॉडमासचा रूल वापरत असताना मित्रांनो आपल्याला माहिती आहे बॉडमासचा अर्थ काय आहे. ठीक आहे. तर ह्याच्यातला बी म्हणजे काय, तर ब्रॅकेट, त्याला आपण कंस असं म्हणतो. आधी कंस सॉल्व करायचा, त्याच्यानंतर ओ म्हणजे ऑफ असणार आहे. त्याच्यानंतर हे डी म्हणजे काय असणार आहे, डिव्हिजन, त्याला भागाकार असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, गुणाकार. त्याच्यानंतर मित्रांनो ए म्हणजे ॲडिशन, त्याला बेरीज असं म्हणतो. आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन, त्याला वजाबाकी असं म्हणतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं या बॉडमासचा रूलचा वापर करून आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. चला आपण सॉल्व करूया. बघा, 55 - 25 भागिले 5 प्लस 30 बरोबर किती. आधी भागाकार होईल मित्रांनो. 5 1 5, 5 5 25. आता काय राहिलं, 55 - 5 प्लस 30 बरोबर क्वेश्चन मार्क. 55 मधून 5 गेले, 50 उरले. 50 प्लस 30 बरोबर क्वेश्चन मार्क. म्हणजेच आन्सर आलं किती, 80. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 80, ऑप्शन नंबर सेकंड. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, 734 गुणिले 999. मित्रांनो हा प्रश्न जर तुम्ही बेसिकनं करायला गेला तर ह्याला खूप वेळ लागते. एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा. काय करायचं, जेवढे 9 आहेत तेवढे त्या 734 वर शून्य वाढवायचं. किती 9 आहेत, 3. म्हणून 734 वर 3 शून्य वाढवायचे आणि हे 734 ह्या दिलेल्या नंबरमधून वजा करायचं. तर ही ट्रिक आहे या प्रश्नाची. ठीक आहे. मग वजाबाकी करा. आता बघा, 734 वर 3 शून्य आणि हे 734 वजा करा. ठीक आहे. किती येईल बघा, 10तून 4 घातले 6, 9तून 3 घातले 6, 9तून 7 घातले 2, इथं राहिले 3 आणि हे 73. म्हणून आन्सर येईल 73 32 66. 73 32 66, ऑप्शन नंबर फर्स्ट. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. आता मित्रांनो अशा टाईपचा जर प्रश्न आला तर आपल्याला काय करायचं, ट्रिक लक्षात ठेवा. बघा, 0.36 गुणिले 0.7 गुणिले 0.8 भागिले काय दिसतंय, 0.6 गुणिले 0.42 आणि गुणिले 1.6 आहे. तर पॉईंट काढून टाकायचे मित्रांनो. वरी किती घरं सोडून पॉईंट आहेत, पॉईंट मोजा फक्त आधी. बघा, 1 2 आणि वरचे 2, 2 आणि 2 4, वरी 4 घरं सोडून पॉईंट आहेत. खाली किती आहेत बघा, 1 हे 2 2 आणि 1 3 आणि 1 4, खाली पण 4 घरं सोडून पॉईंट आहेत. म्हणजे 4 4 कटले, म्हणजे सगळे पॉईंट कटून गेले मित्रांनो. बरोबर आहे. म्हणजे काय, सगळे पॉईंट निघून गेले, म्हणजे फक्त व्हॅल्यू राहिल्या. वर काय राहिलं, 36 राहिलं, 7 राहिलं आणि 8 राहिलं. खाली सुद्धा सगळे पॉईंट निघून जातील. 6 राहिलं, 42 राहिलं आणि काय राहिलं, 16. मग आता ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 7 1 7, 7 6 42, 6 1 6, 6 6 36, हे 6 हे 6 कटलं मित्रांनो. 8 1 8, 8 2 16, म्हणजे राहिलं काय, फक्त 1/2 राहिलं आणि 1/2 म्हणजेच किती, 0.5. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 0.5, ऑप्शन नंबर बी. तर अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये, ठीक आहे, पॉईंट मधले झाले मित्रांनो, त्याचे पॉईंट काढून घ्यायचे फक्त आणि पॉईंट काढून आपल्याला सोपं करता येते. ठीक आहे. पुढे जाऊ. पुढला प्रश्न. आता मित्रांनो हा सुद्धा प्रश्न ट्रिकनं जर तुम्ही सॉल्व्ह केला तर खूप लवकर सॉल्व्ह होते. आता या प्रश्नाची ट्रिक माहिती पाहिजे. काय ट्रिक आहे मित्रांनो, बघा, इथं 343 343 343 म्हणजे काय आहे, तर हे ए चा घन आहे. मायनस 113 113 113 म्हणजे हा बी चा घन आहे. बरोबर आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे मित्रांनो. ए चा घन मायनस बी चा घन, त्याचा फॉर्म्युला काय असतो लक्षात ठेवा. त्याला असं लिहिता येतं ए मायनस बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग. ठीक आहे. तर हे ए चा घन मायनस बी चा घनचं हे काय असतं, फॉर्म्युला आहे. ठीक आहे. ह्याला आपण असं लिहू शकतो. छेदामध्ये काय दिसतं मित्रांनो, बघा, मला सांगा हो का, ए गुणिले ए म्हणजे 343 गुणिले 343 म्हणजे ए चा वर्ग प्लस 343 म्हणजे ए आहे आणि 113 म्हणजे बी आहे. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे ए बी आहे, प्लस 113 गुणिले 113 म्हणजे बी चा वर्ग आहे. म्हणजे छेदामध्ये काय दिसतंय, ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग दिसतंय. म्हणजे हे अंशामधलं आणि छेदामधलं ए चा वर्ग प्लस ए बी प्लस बी चा वर्ग कट झालं. म्हणजे राहिलं काय मित्रांनो, फक्त ए मायनस बी राहील. बरोबर आहे. मग एची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं, 343 आहे आणि बी ची व्हॅल्यू किती आहे, 113 आहे. यांची फक्त वजाबाकी करायच्या. 3तून 3 गेलं 0, 4तून 1 गेला 3 आणि 3तून 1 गेला 2. म्हणून आन्सर आले या प्रश्नाचं 230, जे तुम्हाला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर लक्षात ठेवा, हे जे ट्रिक्स आहेत ह्या महत्त्वाच्या आहेत. हा फॉर्म्युला जो होता तो लक्षात ठेवा मित्रांनो. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात. पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा, इथं सुद्धा मल्टिप्लिकेशन आहे पॉईंटचं. आपण आधी पॉईंटचा गुणाकार करून घेऊ. बघा,
0.4 गुणिले 0.5 किती येईल मित्रांनो? ह्याचा जर गुणाकार केला तुम्ही तर बघा 4 पंचे किती येईल रे? 20 येईल का नाही? आणि किती घरं सोडून पॉईंट आहे मित्रांनो? 1 आणि 2 घरं सोडून पॉईंट आहे. तर इकडे 2 घरं सोडून पॉईंट द्या म्हणजे ते आलं 0.20. बरोबर आहे? जर तुम्हाला असं नसेल कळत मित्रांनो तर या पद्धतीने सुद्धा करू शकता तुम्ही. 0.4 गुणिले 0.5 बघा पाऊणचोक 20 हातचे किती आले? 2 आले. 5 शून्य 0 आणि 2 2. बरोबर आहे? त्याच्यानंतर 0 गुणिले 4 0 0 गुणिले 0 0 0 2 आणि 0. आता 2 घरं सोडून पॉईंट द्यायचा उजवीकडून तर किती आलं? 0.20. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. मग ह्या दोघांचा गुणाकार आला 0.20. आता 0.20 गुणिले पुन्हा किती आहे? 0.4 आहे. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही ठीक आहे बघा 0.20 गुणिले 0.4 बरोबर आहे. आता हे ओव्हरऑल होतंय मित्रांनो बघा कसं तर 20 चोक किती येतंय? 80 येतंय आणि पॉईंट द्यायचे पुन्हा बघा इथं 2 घरं आणि इथलं 1 3 घरं सोडून पॉईंट द्यायचे उजवीकडून म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे काय 0.080 0.080 ठीक आहे. तर जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते बघा 0.08 म्हणजे पुढे गरज नाही आपल्याला ठीक आहे. नसेल तुम्हाला तर या पद्धतीने करू शकता बघा तुम्ही 0.20 गुणिले किती दिसते तिथं वरी 0.4 दिसते बरोबर आहे बघा 4 0 0 4 2 8 आणि हे 0 त्याच्यानंतर 0 0 0 यांची जर बेरीज केली तर बघा किती येतं हे 0 ठीक आहे. हे 2 आणि हे 3 घरं सोडून 1 2 3 म्हणजे आन्सर काय आलं तर 0.080 ठीक आहे. तर ह्यांनी फक्त पॉईंटच्या नंतर 2 डिजिट घेतलेत म्हणून इथं ऑप्शनमध्ये हे दिसते तुम्हाला 0.08 ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही पॉईंटचं मल्टिप्लिकेशन करू शकता ठीक आहे. सोपं होतं मित्रांनो. ज्याला असं कळत नाही त्यांनी बघा इथल्या इथे करता येतं ह्याला कसं हे बघा 0.4 गुणिले 0.5 गुणिले 0.4 होतं. डायरेक्ट गुणाकार करायचा मित्रांनो बघा हे बघा 4 पंचे 20 आणि 20 चोक 80 हे 80 आलं. आता पॉईंट द्यायचे किती पॉईंट आहेत मला सांगा हो का 1 2 3 तर उजवीकडून 3 घरं सोडून पॉईंट द्यायचे 1 2 म्हणजेच काय येईल तर 0.080 डायरेक्ट आन्सर आलं असतं ठीक आहे. तर जे तुम्हाला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. ज्याला थोडं असं कळत नाही त्याला डाऊट होते त्यांनी असे उभं लिहून करायचं ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा हा सुद्धा प्रश्न मित्रांनो आता पॉईंट काढून घ्यायचे कसं बघा 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 भागिले छेदामध्ये काय बघा 0.06 गुणिले 0.03 आणि गुणिले 0.01 मित्रांनो वरी आणि खाली किती पॉईंट आहेत मोजायचे ठीक आहे. आणि पॉईंट मोजल्याच्या नंतर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येते ठीक आहे. चला आता पॉईंट मोजू आपण बघा वरी आणि खाली किती पॉईंट मोजायचे वरी किती पॉईंट आहेत बघा 3 आणि 2 5 आणि 2 7 7 घरून सोडून पॉईंट आहेत. खाली मोजा बघा हे बघा 1 2 3 4 5 6 7 खाली मोजा हे 2 2 4 2 6 खाली 6 घरं सोडून पॉईंट आहेत म्हणजे वरचे 6 खाल्ले 6 कटले म्हणजे वरी अंशामध्ये 1 पॉईंट एक्स्ट्रा राहणार आहे. तर वरचा पॉईंट काढण्यासाठी छेदामध्ये काय करायचं शून्य वाढवायचा आहे बरोबर आहे. 1 राहिला एक्स्ट्रा तर खाली शून्य वाढवायचा म्हणजे आता सगळे पॉईंट निघून गेले म्हणजे अंशात काय राहिलं मित्रांनो बघा 36 गुणिले 27 गुणिले 1 आणि खाली छेदामध्ये काय राहिलं 6 गुणिले 3 गुणिले 1 बरोबर आहे. फक्त आता काय अंशामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट होता त्याच्यासाठी छेदामध्ये एक शून्य वाढवावं लागेल समजतंय. आता मला सांगा काय राहिलं मित्रांनो बघा 6 1 6 6 6 36 3 1 3 3 9 27 9 सकी 54 अंशामध्ये 54 आलं आणि छेदामध्ये 10 54 भागिले 10 म्हणजेच एक घर सोडून पॉईंट द्या ते येईल 5.4 म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 5.4 ऑप्शन नंबर डी. तर अशा पद्धतीने मित्रांनो पॉईंटचा भागाकार तुम्हाला ठीक आहे अशा पद्धतीने करायचं आहे ठीक आहे. पॉईंट काढून टाकायचे फक्त मोजायचे वरी किती पॉईंट आहेत खाली किती पॉईंट आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पॉईंट काढून टाकायचे आणि जिथं एक्स्ट्रा पॉईंट असेल जर अंशामध्ये एक एक्स्ट्रा असेल तर छेदामध्ये शून्य वाढवायचा छेदात एक्स्ट्रा पॉईंट असेल तर अंशामध्ये शून्य वाढवायचा ठीक आहे. पुढे जाऊ पुढला प्रश्न बघा आताच फॉर्म्युला बघितला होता मित्रांनो आपण हा काय होता रे ए चा घन बरोबर आहे तिथं मायनस होता इथं काय प्लस आहे ए चा घन प्लस बी चा घन त्याचा फॉर्म्युला असतो बघा इथं ए गुणिले ए दिसते का नाही प्लस बी गुणिले बी म्हणजेच काय झालं ए चा घन प्लस बी चा घन ह्याचा फॉर्म्युला असतो मित्रांनो बघा तिथं मायनस होतं इथं प्लस आहे फक्त तर ए प्लस बी ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग लक्षात ठेवा मायनस असताना इथं प्लस होतं आणि प्लस असताना इथं मायनस आहे एवढं लक्षात ठेवा. खाली काय दिसते बघा 783 गुणिले 783 म्हणजे ए चा वर्ग वजा 783 गुणिले 217 म्हणजे ए बी प्लस 217 गुणिले 217 म्हणजे बी चा वर्ग म्हणजे छेदामध्ये आलं ए चा वर्ग वजा ए बी प्लस बी चा वर्ग अंशामधलं आणि छेदामधलं कटलं राहिलं काय फक्त मित्रांनो ए प्लस बी बरोबर आहे. तर लक्षात ठेवा प्लस असताना फक्त दोघांची बेरीज करा वजाबाकी असताना फक्त दोघांची वजाबाकी करा असं क्यूबाचं जर एक्झाम्पल आलं तर
फक्त ए प्लस बी राहिले. आपल्याकडे ए किती आहे 783 आहे आणि बी किती आहे 217. ह्या दोघांची काय करायची बेरीज करायची. 7 आणि 3 10 हातचाला 1 9 आणि 1 10 हातचाला 1 8 आणि 2 10 म्हणून या प्रश्नाचा आन्सर येईल किती 1000 ऑप्शन नंबर फर्स्ट. तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे हमखास एक्झामला विचारतात आणि सर्व विचारलेले प्रश्न आहेत. भेटूया पुढील. चला पुढला प्रश्न बघू आपण. नेक्स्ट बघा 999 गुणिले 99 बरोबर आहे. 999 गुणिले 99 गुणिले 9. आता लक्षात ठेवा मित्रांनो, जर कुठं असं आलं 5/7 गुणिले ह्याला भागिले असेल, सपोज 5/7 भागिले 9/8 ह्या भागिलेला गुणिले करायचं असेल तर 5/7 गुणिले ह्याला आपण उलटं करतो म्हणजेच 8/9 करतो. बरोबर आहे. तर लक्षात ठेवा इथं पण तसंच करायचे आपल्याला. आता भागिले आहे त्याला आपल्याला काय करायचे गुणिलेमध्ये कन्व्हर्ट करायचं. ठीक आहे. जर भागिलेला गुणिलेमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर कसं सॉल्व्ह करायचं लक्ष द्या बघा. आपण काय करू आता हे बघा, भागिले आहे त्याला गुणिलेत कन्व्हर्ट करू. 999 गुणिले 99 गुणिले 9. आता भागिले होते का नाही, त्याला गुणिलेला जर कन्व्हर्ट केलं तर 1/99 व्यस्त होते. बरोबर आहे. तसंच पुढे भागिले 9 आहे त्याला गुणिले काय करायचं 1/9 करायचं आणि भागिले 3 आहे तर त्याला गुणिले 1/3 करायचं. आता हे सोपं झालं सॉल्व्ह करायला. बघा हे 99 कटले मित्रांनो. त्यानंतर हे 9 कटले आणि 3 जर कट केलं तर 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे उरलं काय फक्त 333 उरलं. म्हणून या पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर असेल 333. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न. बॉडमासनुसार आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागते मित्रांनो. बरोबर आहे. आता इथं काय दिसते रे बघा, 12 गुणिले 3 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज भागिले 8 आणि वजा 5. बरोबर असा प्रश्न आहे. मग बॉडमासच्या रूलनुसार आपल्याला आधी कंस सॉल्व्ह करावा लागतो आणि त्याच्या आधी मग कंसामध्ये पण काय बेरीज आणि गुणाकार आहे तर त्याच्या आधी गुणाकार होत असतो. मग काय होईल 32 36 प्लस 4 होईल. बरोबर आहे. आणि पुन्हा कंसाच्या भागिले बाहेर भागिले 8 वजा 5. आता ह्यांची बेरीज करा कंसातली. 36 आणि 4 40 झालं. आता भागिले किती 8 आणि पुन्हा वजा 5 बरोबर किती. तर हे 8 1 8 8 5 40 आलं म्हणजेच 5 वजा 5 आलं मित्रांनो. तर 5 वजा 5 किती 0. म्हणून या प्रश्नाचं आन्सर आलं 0. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. हे बॉडमासचा रूल वापरून आपल्याला हे प्रश्न सगळे सॉल्व्ह करायचे आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथं पण पॉईंटचे कॅल्क्युलेशन आलेत मित्रांनो. कसं करायचं बघा. 0.4 गुणिले 0.4 गुणिले 0.4 भागिले 0.04 गुणिले 0.4. पॉईंट काढून टाकायचे. वरी किती घरं सोडून पॉईंट आहेत मोजायचे बघा. 1 2 3 वरी 3 पॉईंट आहेत. खाली किती आहेत रे बघा. खाली पण 2 आणि 3 आहेत का नाही. म्हणजे वरचे खाली पॉईंट कटले सगळेच. म्हणजे वरी काय राहील फक्त पॉईंट निघून जाईल. फक्त 4 गुणिले 4 गुणिले 4 राहील आणि छेदामध्ये सुद्धा सगळे पॉईंट निघून जातील. फक्त 4 गुणिले 4 राहील. मग मला सांगा हे 4 कटलं, हे 4 कटलं. आन्सर काय राहिलं 4च राहिलं. म्हणून या प्रश्नाचं आन्सर असेल 4. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा पॉईंट आलं म्हणून घाबरायचं नाही. फक्त पॉईंट काढून टाकायचे, मोजायचे वरी किती पॉईंट आहेत खाली किती पॉईंट आहेत. ठीक आहे. तर पॉईंट काढून टाकायचे आणि आपल्याला सोपं करायचं कॅल्क्युलेशन. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न बघा. ह्या पद्धतीनं आपल्याला आधी बॉडमासनुसार भागाकार होत असते. तर आपण भागाकार करून घेऊ आधी. बघा काय येईल 115 भागिले 5 पुन्हा प्लस 12 गुणिले 6 बरोबर एक्स प्लस मग 64 भागिले 4 आणि वजा 35. याला जर सॉल्व्ह केलं आधी भागाकार होते 5 दुने 10 5 त्रिक 15 प्लस पुन्हा काय होईल गुणाकार 12 सकून 72 बरोबर हे एक्स प्लस भागाकार होईल आधी. तर 4 1 4 2 उरले 24 झाले 4 सक 24 आणि वजा 35. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर 3 आणि 2 5 7 आणि 2 9 95 बरोबर एक्स. आता प्लस 16 मायनस 35 तर मायनस होईल. 15 तून 6 घातले 9 2 3 म्हणजे इथला हातचा इथे गेलता. इथे 2 राहिले 2तून 1 गेला 1 19 उरला. इकडे मायनस 19 इकडे आलं प्लस होतील. म्हणून काय होईल 95 प्लस 19 बरोबर एक्स होईल. तर 9 5 14 हातचा 1 आला 10 आणि 1 11. म्हणून ह्या एक्सची व्हॅल्यू किती आली तर ती 114 आली. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असेल 114. तर अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. समजतंय. चला पुढे जाऊ. पुढला प्रश्न. चला बॉडमासच्या रूलनुसारच आपल्याला सॉल्व्ह करायचे. पण आता इथं बघा मित्रांनो प्रश्न सोपा आहे. 69 गुणिले 25 प्लस 25 गुणिले 31 आहे. बरोबर आहे. हा बेसिकनं सॉल्व्ह करायला गेला तर थोडा वेळ लागेल. पण आपण ट्रिकनं सॉल्व्ह करू. बघा मित्रांनो तुम्हाला इथं पण 25 दिसते इथं पण 25 दिसते का नाही. म्हणजे आपण काय करू 25 कॉमन काढू. म्हणजे कंसात काय राहील रे फक्त तर 69 प्लस 31 राहील. बरोबर आहे. आता हे सोपं झालं. मग मला सांगा ह्यांची बेरीज करा कंसातली. 9 1 10 हातचाला 1 7 आणि 3 10 किती आलं रे बघा. 9 1 10 हातचाला 1 7 आणि 3 10 किती आलं 100. आता ह्याचा गुणाकार करायला सोपं झालं. 25 गुणिले 100 किती आलं 2500. म्हणून या प्रश्नाचं आन्सर आलं 2500. बघा
अवघड प्रश्न पण किती सोपा केला. ह्याला जर तुम्ही बेसिक न करायला गेला, कारण 25 पुन्हा 69चा गुणाकार, पुन्हा 25 31चा गुणाकार आणि पुन्हा बेरीज करायला गेला तर वेळ लागते. तर अशा ट्रिक वापरून तुम्हाला हे बॉड मासचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, सगळे विचारलेले प्रश्न आहेत. पुढे जाऊ, पुढला प्रश्न. चला, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा ह्याला कसं सॉल्व्ह करता येईल. बघा ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागते आपल्याला आधी. हे बघा, हे 21 कंसामध्ये, पुन्हा कंस आधी सॉल्व्ह करा मधला. बघा 27/9 गुणिले 4 वजा 3 बरोबर आहे. हे कंस बंद आणि पुन्हा मोठा कंस बंद. आधी भागाकार होते, 9 1 9 9 त्रिक 27, 3 चौक 12. ठीक आहे, हे बघा हे 21 भागिले हे कंसात 3 चौक 12, 12 वजा 3 बरोबर आहे. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर हे बघा 21 भागिले 12तून 3 गेले, किती उरले? 9 उरले बरोबर आहे. म्हणजे किती आलं हे? तर हे 21 भागिले 9 आलं बरोबर आहे. म्हणजेच 3 7 21 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच किती आलं? 7/3. पण आपल्याला 21 भागिले 9 ऑप्शन मध्ये नव्हतं, पण एक हे आहे 7/3 ऑप्शन मध्ये आहे. आहे 7/3 ऑप्शन मध्ये आहे, म्हणून आन्सर आलं 7/3. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, समजतंय? पुढे जाऊ, पुढला प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण बॉड मासचे प्रश्न बघितलेले आहेत. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.